ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी आता नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त मुक्रामाबाद परिसरात आहे। आपण बघतोय या शेतकऱ्याचे जे आहे ते 40 ते 50 गाई, म्हैशी आणि काही वासरं या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते। मोठे नुकसान या शेतकऱ्याचे झाले। रविवारी मध्यरात्री जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। रावणगाव, हसनाळ ही दोन गाव सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली होती। 5 जणांचा मृत्यू झालाय, शेकडो जनावर दगावलेत। आणि आपण जर बघितली या ठिकाणची परिस्थिती तर संपूर्ण जे हे शेड होता, जे गायींसाठी म्हैसीसाठी उभारला होता, तो पूर्णपणे कोलमडून गेलाय। जमीन अक्षरशः ओरबडून निघाली, खरबडून गेली। आणि नुकतीच जे आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आणि शेतकऱ्याला धीर देण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आपल्यासोबत शेतकरी त्यांच्यासोबत आपण संवाद साधतो। काय सांगाल, मोठा पूर आला होता, तुमचं मोठं नुकसान झाले, गायी गेल्यात, म्हैसी गेल्यात। माझं नाव बालाजी शंकरप्पा खंकरे आहे। माझं या ठिकाणी 7 वर्षापासून दूध डेअरीचा व्यवसाय चालू आहे। मी गेल्या 7 वर्षापासून हरियाणा, गुजरात, राजस्थानहून म्हशी आणून या ठिकाणी दूध डेअरी सेटअप केलं होतं। आणि ज्या अचानक जे लेंडीचा पूर आला त्यामध्ये आमचं होतच नाही होतच होऊन गेलं। आणि आपण ज्या ठिकाणी आता थांबलोय या ठिकाणी आमचं 30 बाय 100चा म्हणजे जनावरचा 1 वर्षाचा चारा चंदी आम्ही या ठिकाणी साठवून ठेवत होतो की ज्याची हाईट 20 फूट होती, ते काहीच उरलं नाही साहेब। आता किती गाय गेल्या, किती म्हैशी गेल्या? आमच्या 40 मुर्रा म्हशी होत्या आणि 15 गिर गाई होत्या आणि 15 वासरं होती छोटे। आता हे तर मोठी जीवितहानी आहे, पण साधारणपणे याच्यात किती किमतीत म्हणजे मूल्यात पैशात धरायचं किती नुकसान झाले? आमचा हे 1.5 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होता। बर, म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये ॲव्हरेजची म्हैस होती आणि 1 लाख रुपये ॲव्हरेजची गाई होत्या। आणि जवळपास इथे 1 वर्ष साठवलेला चारा होता की जे जनावराला लागते पुरेल एवढा चारा होता आमच्यापाशी। बरं, रोजचं सकाळ संध्याकाळ किती दूध निघायचं गाईचं, म्हैशीचं? आमच्याकडे रोजचं 200 लिटर दुधाचं संकलन होतं। 200 लिटर? हां, 200 लिटर दूध संकलन होतं, सकाळी 200, संध्याकाळी 200। आता हे सगळं तुम्ही उभं केलं होतं, त्यासाठी काय अनुदान वगैरे काढलं होतं? नाही, आम्ही काही केलं नाही। आमच्याकडे काही धरणाचे पैसे आले होते, काही मित्रांनी मदत केली, काही असं बाहेरून घेतलं होतं। असे करून आम्ही हे उभा केलं होतं, सेटअप केलं होतं। आम्ही दोघं भाऊ आहोत, बेरोजगार आहोत, मग त्यामुळे आम्ही हे व्यवसाय चालू केला होता 7 वर्षापूर्वी। तुम्ही पण त्या रोज गायीची असेल, म्हैशी असेल, चारा पाणी करायचे, भावनिक नातं सुद्धा त्या सगळ्या जनावरांसोबत तुमचं झालं होतं। आता हे सगळं दुःखाचा प्रसंग ओढवला, काय भावना आहेत? काय भावना आहेत साहेब? आता सरकार आम्हाला जे आहे जनावर घेऊन द्यावं आमची इच्छा आहे। सरकार आम्हाला नुकसान भरपाई द्यावं आम्हाला सगळी। आता काहीच नाही, आम्ही चक ह्याच्यातून हे झालेलो आहोत। जर लवकरात लवकर दिलं तर बरं आहे, नाही तर आम्ही सरळ इच्छा मरण्याची मागणी केली आहे मुख्यमंत्र्याला। तर होत नाही तर आम्ही सगळं कुटुंब जीवन संपून टाकून देणार आम्ही आता कारण की आमच्याजवळ काहीच नाही। जे होतं ते सगळं निघून गेलेलं आहे। आमचे लेकराचे हे ते ना, आता आम्हाला काहीच राहिलं नाही आधार। जे आम्ही शाळा शिकत होतो, आम्ही लेकराला पाठवून देणार गेलो शाळेला, पण आता कारण आमच्याकडे काहीच शिल्लकच राहिलं नाही। काय आता होतं ते नव्हतं, सगळं निघून गेलेलं आहे। निश्चित आपण बघतोय हे शेतकरी होते ज्यांच्या गाई म्हैशी या ठिकाणी बांधल्या होत्या आणि या ठिकाणी जे आहे ते अशा पूर परिस्थितीमुळे संपूर्ण हा शेड जे आहे ते वाहून गेलाय। गायी वाहून गेल्यात, म्हैशी वाहून गेल्यात। त्यानंतर जे आहे ते शेतकऱ्यांनी मृत झालेले जनावर होते या ठिकाणी JCBच्या सहाय्याने खड्डा करून जे आहे ते दफन केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर ही पूर परिस्थिती बघितली तर संपूर्ण जमीन जी आहे ते अक्षरशः खरडून गेल्या चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अक्षरशः जमीन जी आहे ते पूर्णपणे ओरबडून गेली, अगदी गवत सुद्धा या जमिनीवर आपल्याला पाहायला मिळत नाही। अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्यात भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जे आहे ते शेती पिकात सुद्धा मोठं नुकसान झालं होतं। आणि या पद्धतीने या शेतकऱ्यांनी सांगितलं की जवळपास 1.5 कोटी रुपयाचे जे आहे ते पशुधन त्यांचं वाहून गेले आणि आता सरकारनं मदत करावी, नाही तर आम्हाला इच्छा मरणाची जी आहे ती परवानगी द्यावी, अशी भावनिक साथ सुद्धा या शेतकऱ्यांना घातली। आपण बघतोय त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं पूर आला त्यामुळे जे आहे ते अक्षरशः लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। आता मायबाप सरकारनं मदत करावी अशीच अपेक्षा या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मुक्राबाद, नांदेड। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।